मी आणि तुम्ही आपण एक दुसरीची बोलूया. ठीक आहे मित्रांनो, आजचा विषय आहे प्रेम. प्रेम भरपूर प्रकारचे असतात हो. प्रेमाला नाव नसतं, पण प्रेम भरपूर प्रकारचं असतं हे लक्षात घ्या. अहो, आजच्या काळाचा प्रेम हा वेगळ्याच पद्धतीने गेलेला आहे, त्याचा मार्गच चुकलेला आहे. आणि प्रेमाचं दुसरं नाव राहिलेलं आहे शारीरिक प्रेम. तुम्हाला माहिती आहे का हो? त्याला प्रेमाचं नाव दिलेलं आहे, पण असल म्हणलं तर हा शारीरिक प्रेम आहे हे मी तुम्हाला सांगतो. म्हणून तर आपले आई वडील आपल्या पोरांची लग्न का करतात? कारण ते सुखी संसारी जावं म्हणून ना. आणि ते सुखी झाले तर आई वडिलांना असं वाटतंय की बरं झालं आपले पोरं लग्न झाले आणि आपल्या मार्गाला लागले. नाहीतर काय झालं असतं, पळून गेले असते ना. त्यासाठी मित्रांनो, आपले आई वडील आपले लग्न का करतात हे तुम्हाला सांगितलं ना, हीच गोष्ट आहे. अहो, पोटाची भूक तर असते, मनाची बी भूक असते, नजरेची भूक असते, पण शरीराची भूक असते हे बी लक्षात घ्या. तुम्हाला माहित नाही हो, अशा गोष्टी भरपूर करतात हो. आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. काय बोलणार हो आपण? बोलायला गेलं तर काय बोलणार? अहो, तुम्ही कोण होता मध्ये बोलणार? हे माझं मन आहे, मी काही करू शकतो. तुम्ही कोण होतात? जा ना आपले काम करू. त्यासाठी मित्रांनो काय करतात आपले आई वडील? कुठेतरी आपलं जमवतात आणि लग्न करून देतात. कारण त्यांना असं वाटतं लग्न करून दिली की आपली जबाबदारी गेली. नाहीतर काय होणार हो, कोणाच्या प्रेमात पडून जाईल तर पळून जाणार. आपलं नाव वाचवण्यासाठी काही करतात लोक. पण काही लोक आपला पैसा वाचवण्यासाठी हे सुद्धा करतात. पळून गेली तर काय होणार, आपला पैसा उडणार ना. अशा प्रकारचे बी विचार करणारी माणसं जगात आहे मित्रांनो. खरी गोष्ट आहे सांगतो, पर खरीच आहे हे लक्षात घ्या. कारण त्यात पैसा वाचतो ना. प्रेमाच्या पळण्यात पैसा वाचतो. ज्याकडे आहे तो थाटात करतो, ज्याकडे नाही तो काय करणार? असंच करणार ना. त्या गोष्टी आहे लक्षात घ्या. फायनल गोष्ट नाहीये. लग्न होतं, मुलंबाळ होतात, संसार होतो, दुःखा सुखाच्या गोष्टी येतात, आपल्याला बघणारा चांगला नवरा भेटतो, अशा गोष्टी होतात. पण तुम्हाला मित्रांनो सांगू काय, कधी ना कधी अशी अडचण येते माणसाच्या जीवनात. कधी त्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट बी होऊ शकतो, या कुठल्या प्रकारे आजाराने मरण बी होऊ शकतो, या काही होऊ शकतो. मग काय करणार हो त्या बाईचं जीवनाला? ठीक आहे, लहान पोरं होते बघितले, थोडे मोठे झाले बघितले. अहो, मरता करता करता माणसाचं आयुष्य असंच बघून जातं हो. नवरा अगर मेला आपल्या कमी वयात तर माणूस कसं जगणार हे महत्वाच्या गोष्टी आहेत. लग्न तर झालं हो, काय करणार? मुलं बाळ बी झालेत, आता नवरा वारलाय, काय करायचं माणसाने? कसं जीवन जगायचं डोंगरासारखं? त्यासाठी माणूस कुठं ना कुठं भटकतो. अहो, काय वर्ष वाट बघतं, पण सगळा भूकाला मारू शकतात. पोटाची भूक असू शकते, नजरेची असू शकते, या इतर कुठल्याही भूकाला मारू शकतात. पण शरीराच्या भूकाला हा जगातला कुणीही मारू शकत नाही. म्हणून काही लोक लपून छपून करतात. या गोष्टी मी बघितल्यात. कारण समाजाला माहित पडलं तर समाज आपल्यावर नाव ठेवणार हे त्यांना माहिती आहे. त्यासाठी या लपून छपून गोष्टी भरपूर काय होतात. काय करणार? नवरा होता तोपर्यंत आपण काहीतरी, तुम्हाला काय वाटलं नव्हतं, मला काय वाटलं नव्हतं, पण आज नवरा नाही ना हो. त्यासाठी मी लपून छपून गोष्टी करते. मी हे सगळं काय सांभाळते, पण कुठे ना कुठे मी कमी पडते ना. मी काय करू? या गोष्टी आहे जगात. आणि आपल्या आई वडिलांना माहित पडतं हो. काय करणार आई वडील? सासू सासऱ्यांना माहित पडतं, काय करणार ते बी. भांडण होतं, असं करू नको तसं करू नको, पण काय करणार हो. लोक आपल्याला नाव ठेवतात, त्याला बी आपण सहन करतो. आई वडिलांच्या जीवनाला बी सहन करतो. पण आई वडील, नातेवाईक हे प्रकारचे सगळे बघतात, आपल्याला वाद करतात, तरी आपण सहन करतो. पण ठीक आहे, कुठे ना कुठे मी कमी पडते हे मला सुद्धा माहिती आहे. मी सगळ्यांना सांभाळतो, पण एक जागी भटकले हे मी मान्य करते. नवऱ्याची जागा कुणी घेऊ शकत नाही, पण कुणीतरी टेम्पररी जागा तर घेतलेली आहे ना, त्याला मी भागवते. काय करणार? असं जग चाललेलं आहे, करावं लागतं. कोण लपून छपून असतं, कोण समोर असतं. हे जगाचा नियम आहे हो. पकडा गया तो चोर, नाही तो सावकार. अशा गोष्टी घडतात. ठीक आहे मित्रांनो,
आपला विषय नाही संपलाय, आपण आणखी काहीतरी बोलूया. अहो ठीक आहे ना, अगर त्या जागी मुलगा असता तर, आणि मुलांनी अशा चुका केल्या असतात तर. नाही, मुलगाची जात आहे, मुलं बाळ आहे, कोण बघणार. अगर त्यांनी असं प्रकारचं काम केलंय तर बहुतेक चांगली गोष्ट आहे ना. बाळा लग्न करशील का ते सांगती, असं बोलून तुम्ही त्या शब्दाला कापून टाकतात. या गोष्टी होतात जगात, कारण मुलाला संधी म्हणून बघितली जातात, पण बायकांना ही संधी नाही मिळत. या गोष्टी होतात. हे आपलं शास्त्र नाही हो, लय जुनं शास्त्र आहे. बोलायला गेलं तर फार वाईट गोष्ट हो. या जगातला फक्त एकच माणूस चांगलं जीवन जगू शकतो, तो आहे वेगळा, आपल्या देशातलाच आहे. बायका असू की माणसं असू, त्यांना समान अधिकार दिला आहे, तो मुसलमान. अहो त्यांच्यात बी 4 लग्न करतात, कधी एक गेलं तर काय फरक नाही पडत. बायका बी काय लग्न करतात, हे त्यांच्यामध्ये संधी, पण आपल्या शास्त्रामध्ये हे संधी नाही ना. त्यामुळं लोक नावं ठेवतात, पण त्यांना नावं नाही ठेवत, कारण त्यांच्या धर्माने त्याला अधिकार दिलाय, पण आपल्याला नाही दिलाय. मग आपण काय करावं मित्रांनो. या गोष्टी घडतात हा, या लक्षात ठेवा. आपला धर्म आपल्याला इजाजत का देत नाही हे मला आज पण कळलं नाही. आपला विषय संपला नाहीये, पण आपण बोलणार या गोष्टीवर. तुम्हाला आवडल्या की नाही आवडल्या मला सांगा, आणि कमेंट सुद्धा करा. ओके, बाय. हो, सत्य गोष्ट. त्यांचा धर्म काय म्हणतो की तुम्ही 4 लग्न करा, चालेल. बायकांना आणि माणसांना समान हक देऊन ते म्हणतात तुम्ही 4 लग्न करा, चालेल, पण भटकू नका. भटकलं तर तुम्ही नरकात जाणार, अशा गोष्टी म्हणतात. म्हणून ते 4 लग्न करतात. आपला समाज आपल्याला लग्न करायचा इजाजत नाही देत ना, म्हणून आपण भटकतो. काही लोक कंट्रोल करतात, काही लोक नाही करत. हे मित्रांनो, ही सत्य गोष्ट आहे. अशा गोष्टी घडतात, आपण नाव नाही ठेवत, पण आहे मान्य करून घ्या. ओके मित्रांनो, शब्द आपला संपला नाही, बोलायचं. बाय.